अमेरिकेबरोबरच्या करारामुळे भारतावर नवे संकट आले आहे। या कराराने भारतातील शेतकऱ्यांचे पाणीपत होईल, तर शेतीही उद्ध्वस्त होईल अशी भीती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। हा करार म्हणजे अमेरिकेतील शेतकऱ्यांना गालीचा, तर भारतातील शेतकऱ्यांसाठी काटेरी वाट आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। आमदार जयंत पाटील म्हणाले की या नव्या करारामुळे अमेरिकेतील सर्व माल 0% कराने भारतात येईल, तर भारतातील मालावर अमेरिकेत 18% कर लागेल। यापूर्वी भारतीय मालाला 2.5 ते 3% एवढाच कर लागू होता। भारतातील शेतकरी आधीच अडचणीत आहेत। त्यांच्याकडे आधुनिक यंत्रणा, शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रसामुग्री नाही। आधी आपला शेतकरी कोणत्याही सुविधेविना यंत्रणाशिवाय आपल्या मातीत कष्ट करतोय। आता त्यात सरकारनेही नवी भर घातली आहे। आपला शेतकरी अमेरिकेतील 2-2.5 हजार एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याबरोबर कसा स्पर्धा करणार? तेथील दुग्धजन्य पदार्थ आणि शेतमाल भारतात कमी दराने आला तर येथील शेती क्षेत्रच संकटात येईल। ते म्हणाले, असेच एकदा फ्रान्स देशात झाले होते। अनेक दुग्धजन्य पदार्थ फ्रान्समध्ये कमी दरात आयात व्हायचे। याने फ्रान्सच्या दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला होता। त्यानंतर त्यांना विविध उपाययोजना कराव्या लागल्या होत्या। या विषयावर संसदेत चर्चा व्हायला हवी। केंद्र सरकारने याबाबत देशातील शेतकऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली। सांगली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उभाटा यांचे जे आघाडी तयार झालेली आहे ती नक्की विजयी होईल असा माझा विश्वास आहे। सध्या जो विषय आहे तो अमेरिका आणि याचा देशाचा जो शेतीविषयक विषय आहे, करार केलेला, काय वाटतं आपल्याला? भारतामधल्या शेतकऱ्यांच्यावर एक नवं संकट आलेलं आहे। अमेरिकेचा सगळा माल 0% दराने या देशात येणार। भारतामधून यापूर्वी भारतामधून अमेरिकेत जे जात होतं त्याला 2.5%, 2.5-3% ड्युटी होती, ती आता वाढून 18% झालेली आहे। आणि त्यामुळं अमेरिकेचे दूध पदार्थ 0% भारतात येणार आणि भारताचे कुठलाही पदार्थ 18% कर भरल्याशिवाय अमेरिकेत शिरणार नाही। ही तफावत मुळातच तयार करण्यात आली। आज अमेरिकेच्या शेतकऱ्यांना गालीचे आहे आणि भारतीय शेतकऱ्यांना काटेरी पायवाट तयार झालेली आहे। आधीच कष्ट करणारा भारतातला शेतकरी, ज्याच्याकडे यंत्रणा नाही, मशिनरी नाही, ऑटोमेशन नाही, तो शेतकरी आता अमेरिकेच्या 2,000, 5,000, 10,000 एकराच्या शेतकऱ्याबरोबर कशी लढाई करणार? ज्या गाईचं उत्पादन हे 15, 16, 18 लिटर आपल्या भारतात रोज गाई दूध देते, अमेरिकेत 70, 80, 90 लिटरच्याही गायी आहेत। त्या गायींच्याबरोबर आमची भारतातली गाय कशी लढाई करणार? आणि त्यामुळे इकॉनॉमी ऑफ स्केल बघितलं तर अमेरिका कितीतरी पटीने आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे। त्यांना कर 0 करून ही भारतीय शेतकऱ्यांच्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे। आता या बाबतीत खरं म्हणजे संसदेत चर्चा जर झाली तर केंद्र सरकारने संसदेमध्ये स्पष्टपणाने हा करार काय आहे याची चर्चा केली पाहिजे। भारतवासियांना समजावून सांगितलं पाहिजे। पण पहिल्यांदा जे रिपोर्ट्स आलेले आहेत ते रिपोर्ट्स भारतीय शेतकऱ्यांचं पानिपत झाले असेच आहेत। आणि असं असेल तर भारतातल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठी हानी पोचेल। असंच फ्रान्समध्ये झालेलं, फ्रान्समध्ये दुग्धजन्य पदार्थ आयात व्हायला लागले जे फ्रान्सच्या उत्पादकांपेक्षा स्वस्त होते आणि मग जवळपास फ्रान्सचा डेअरी उद्योग जवळपास कमी झाला, संपत आला। त्यानंतर मग काही वेगळ्या उपाययोजना नाईलाजानं फ्रान्सला कराव्या लागल्या। आज भारतातला शेतकरी जो गाईचा गोठा सांभाळतो, जो 2 एकर शेती करतो, जो सोयाबीन करतो, कपास करतो, जो ऊस करतो, जो डाळिंबाची बाग लावतो, केळ्याची बाग लावतो, या सगळ्यांना अमेरिकेची उत्पादनं सहजासहजी किमतीमध्ये हरवू शकतात आणि मग मात्र आपला शेतकरी टिकणार नाही। आज आपल्या सगळ्यांना अंतर्मुख होण्याची वेळ आलेली आहे। आता सध्या जो